नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. शेठ उडा. अहो शेठ इतक्या वेळ झोपत असत का? उडा शेठ. शेठ अरे अरे शेठ, जिन शेठला काय झालं बघ ना. अरे बाप, यांच्या बापाकडून चोरून आणलेलं सोनं पण चोरून नेलं कोणी ते. खायला मी काय करू आता? ओ पाहुणं पाहुणं पाहुणं, आपला दीपक, तुमचा दीपक गेला हो पाहुणं. माई 50,000ची नोकरी गेली. या माणसाकडे माई 50,000 रुपये होते. 50,000 आता कोण देईन? कुठून आणू मी 50,000 रुपये? अहो किती कष्ट आहे तिथं काम करणार, तुम्हाला काय माहिती पाहुणं. हो आता बायको मला 50,000ची नोकरी गेली म्हणून वेगळेच प्रश्न विचारेल आणि वेगळी शिक्षा देईल. आता कसं करू मी ठेवतो फोन आता. माय 50,000ची नोकरी गेली रे. थांब रे तू. 50,000 गप ना यार. 50,000. बायको शिक्षा देते काय? शेठ सोडा मला. शेठ आहे ना. शेठ सोडा मला, माफ करा. आता अशी चूक नाही होणार शेठ. अहो शेठ. हरामखोरा, माझच खाऊन मलाच माझ दाखवायचं. 50,000 काय? नाही ना शेठ. नक्की काय? हा आता नाही होणार असं शेठ. होय नक्की नक्की. सोडलं. पडलं. आय, आय, ते लागलं रे. तुला तर नंतर बघतो रे. लय लागलं रे. आई. आजी तू तिथं चालली पण तिथं काय उलता पलत नको घालू दादाच्या आयुष्यात. ए मी का तुला आगलावी दिसते का रे धतूर तोंड्या? चल लवकर बस चालली. श्रेयस, हा घे तुझा डबा. गरम गरम आहे आणि पूर्ण संपवून यायचा. आणि हा पेन रोज विसरतोयस. काय करतोयस? मी माझ्या बायकोला काही करू शकत नाही का? किती वाजता येणार? काळजी नको करूस, लवकर ये. बाय बाय. मोठदा बसवलं त्या पोरीचा, तिच्याचमुळे मला झोप लागली आणि परत आली. आजी यात तिचा काय दोष ग? हाय हाय तिचाच दोष. जेव्हापासून ती घरात आली पणवती लागली घराला. एक तर घराला पोर बी देऊ शकली नाही आणि श्रेयसला बी सोडत नाही. तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. तिच्या कपाळावर केस करून केला तो. सायलीच आणि त्याचं जरा सुद्धा पटत नाही. आणि आज अचानक किस. राधा, ए राधा.
राधा काय करू? आवाज देते ती, जाऊ की नको? राधा एकदा ये ना गो प्लीज. राधा राधा ये ना गो. बोल, काय म्हणतेस? काय गो एवढी का रुसलीयस? खाली आले होते ना मगाशी, बघितलं तुमचा आणि तुमच्या नवरोबाचा रोमॅन्टिक सीन चालू होता, मग काय आले परत. पळून गेलीस? बरं चल, मला ना पाणीपुरी खायची खूप इच्छा होते. चल जाऊन येऊ. येईल, पण एका अटीवर. कसली अट? आजपासून तू तुझ्या नवऱ्याला किस नाही करू द्यायचं. बर एवढंच ना? नवरा आहे ग तो. चल नाही करून देणार किस त्याला. ठीक आहे जाऊया. नक्की? नक्की. चल ये खाली. आलेच. बरं झालं शंकरने मला समजावलं, नाहीतर या माझ्या स्वभावाने माझं नातं आणखी दुरावलं गेलं असतं. सायली सोबत तीच माझी परत संशयवृत्ती कायम राहिली असती. शंकरला कॉल करून थँक्स नक्कीच म्हणायला पाहिजे. त्याचे आभार नक्कीच मानले पाहिजे, कारण मित्र म्हणून तोच मला प्रत्येक संकटातून वाचवतो. कॉल करतो लगेच. हॅलो शंकर. हाय. हाय. शंकर, तू बोललास त्यावर मी खरंच खूप विचार केला. खरंच मी चुकलो रे. स्वभावाचा अहंकार माणसाला काय काय करायला लावतं कळतच नाही. पण अशी चूक पुन्हा नाही होणार. गुड मॅन. थँक्स शंकर. अरे थँक्स वगैरे नको. एक दिवस आपण मस्त ट्रिप प्लॅन करूया, तेवढ्याच आपल्या बायका पण खुश राहतील. नक्कीच नक्कीच जाऊ आपण फिरायला. थँक्यू. बाय. चल बाय. भैया 2 प्लेट पाणीपुरी. ठीक आहे. मुझे मिक्स देना. एक और मीठा. मुझे भी मीठा. अरे बाप रे, अहो भाग्य आमच्या. प्रत्येक वेळी आपली भेट कशी ना कशी होतेच बघा. हो ना. है का नाही? भैया इन्होंने जो जो मांगा है ना वो पटपट दे दो. हाँ, और पानीपुरी जरा तीखा बनाना. कसं आहे, यांना तिखट खूप आवडतं. अरे अरे सायली. अरे एक मिनिट. हे पाणी घे. सायली, हे बघ. हा. भैया बस करो अभी. किती झाले? 50 झाली. नाही मी देतो की, तुम्ही कसं टेन्शन घेता. हा भैया मी देतो. आपसे क्या पैसा लेना है, फिर दे देंगे ना. देतो ना मी. करू बघू. अजून काय? श्याम्या, तू इकडे कसं काय रे? आय आजी, तू इथं काय करतेस?
तुला ते पिंट्या सकाळीच बसून दिलते ना. अरे देवा, ह्या झोपेने राग केली की म्हणलं जरा डुलकी घ्यावी, गाव येईल. तर परत याच गावामध्ये आले मी. काय रे उपट तोंड्या, काय झालं असायला? जसं तू म्हातारा होणारच नाही कधी. मोठदा बसवलं त्या पोरीचा, तिच्याचमुळे मला झोप लागली आणि परत आली. आजे यात तिचा काय दोष ग? हाय हाय तिचाच दोष. जेव्हापासून ती घरात आली पणवती लागली घराला. एक तर घराला पोरबी देऊ शकली नाही आणि श्रेयसला बी सोडत नाही. तुझ्याच साठी तुझ्याच साठी. सायली 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 मला सायली मला काय झालं तुम्हाला? अरे सायलीनं आज पाणीपुरी खाल्ली. अहो खाऊ द्या की मग खाल्ली तर. अरे अरे चू मला तसं नाही रे. आज सायलीनं बघत बघत पाणीपुरी खाल्ली. तुला सांगू मला लय बरं वाटलं बरं. आणि ना सगळ्यात महत्वाचं त्या पाणीपुरीचे पैसे मी दिलं. नाही 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 पंकज 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 नाही नाही नाही. काय तो वेड्या दीपक, नुसतं हात धुवून मागेच लागले तुझ्या. हो दिसतंय मला. मला तर वाटतं त्या दिवशी ना गुंडे त्यानेच पाठवले असतील. हे नाही ग, एवढा वाईट नव्हता तो. एक मिनिट, एवढा वाईट नव्हता तो म्हणजे तू त्याला अगोदरपासून ओळखतेस? कधीपासून? शाळा, कॉलेज आणि नंतर नंतर काय? म्हणजे त्याला मी खूप आवडायचे. दाल में कुछ तो काला है. आणि तू मला नाही सांगणार? म्हणजे त्याला मी लहानपणापासूनच आवडायचे. ते तर तू अख्ख्या गावालाच आवडतेस. नाही म्हणजे त्याला मी खूपच जास्त आवडायचे. ए काय ते नीट सांग ना. म्हणजे मला पण तो आवडायचा. कहाणी में इतना बडा ट्विस्ट. पण काही म्हणा सायली, पण तुझी चॉईस ना निव्वळ भंगार आहे. नाही ग राधा, तो दिसतो तसं नाहीये. पण निव्वळ टपोरी आहे तो. टपोरी नाहीये तो, तो आता झालाय. झालाय म्हणजे? सोड ग राधा, तुला सांगेन नंतर कधी. सायली अगं काय गप्पा सुरू आहेत? काही नाही, तुमच्या लग्नाच्या जुन्या गोष्टी. बर बर, मला तुम्हाला दोघींना ना एक सरप्राईज द्यायचंय. काय? असं नाही, पहिले जाऊन आहे ना शंकरला बोलवा. आपण मिळून आहे ना मस्त गाण्याच्या भेंडा खेळूया. नाही जमणार, शंकर झोपलाय आणि हे गाणे वगैरे आता नको. बरं 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 ठीक आहे, पण सरप्राईज ऐकायचंय की नाही? आपण सर्वजण मिळून ना एक वन डे ट्रिप प्लॅन करतोय. खरंच? येस, सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. ठीक आहे, मी उद्याची तयारी करते. हा सायली, तुला मिळवण्याचा हा पुन्हा एक प्रयत्न समज. येशील ना? मोठदा बसवलं त्या पोरीचा, तिच्याचमुळे मला झोप लागली आणि परत आली. आजे यात तिचा काय दोष ग? हाय
हाय तिचाच दोष. जेव्हापासून ती घरात आली पणवती लागली घराला. एक तर घराला पोरबी देऊ शकली नाही आणि श्रेयसला बी सोडत नाही. आजे तू जर गप राहशील का? उद्या देतो तुला एसटी मध्ये बसून आणि जा तिकडं. जाणार, मी तर जाणारच. आणि नाही ते सायलीची झोप मोडली ना, सत्व पण नाव नाही लागणार, बघच तू. मछली जल की रानी है, अब मेरे हाथ में आनी है. शेट आता पुढं करायचं तरी काय? हे होतं व्हिडिओ श्रेयसचा आहे, पण तुम्हाला तर राग यायला पाहिजे होता. आता बघ मी काय करतो ते. तलवारीला तलवार लागल्याशिवाय युद्ध होतच नाही.